मित्रांनो नमस्कार. आज आपल्या हरभऱ्याला जवळजवळ 35-36 दिवस झालेला आहे मित्रांनो. तर आज आपण दुसरी फवारणी चालू केली आहे. म्हणजे विषय काय झाला, थोडा अजून 4 दिवसांनीच करायची होती फवारणी, पण हे 2 दिवस झालं आबाळ भरपूर यायले हे बघा. आणि 2 दिवसापासून जरा आळ्याचं प्रमाण जरा वाढल्याने वाटायले आणि थोडं बुरशीचं पण, त्याच्यामुळे म्हणलं अगोदरच फवारणी करून घ्यावी. तर आपण या फवारणीसाठी काय काय घेतलेलं आहे माहिती आहे का? हे साप पावडर आहे, याच्यामध्ये कार्बेंडेझम 12% आणि मॅनकोजेब 63% आहे. हे बुरशीनाशक आहे. हे 1261 घेतलेलं आहे आपण बघा. हे परत हे आहे रिलॉन, म्हणजे याच्यामध्ये कंटेन आहे बघा इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG. आणि हे आहे आपलं मायक्रोन्यूटन किसान प्लस. याच्यामध्ये म्हणजे हे सीवीड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर कंटेन आहेत याच्यामध्ये. फुलविक ॲसिड आहे, पोटॅशियम ह्युमेट म्हणजे मुळ्यांसाठी आहे, परत ॲमिनो ॲसिड आहे, सीवीड ते सांगितले, प्रोटीन आहे, पोटॅशियम आहे, विटॅमिन्स आहे. तर हे आपण पहिल्या फवारणीला पण वापरलं होतं, परत डबल वापरतो आहे आपण, कारण मायक्रोन्यूट्रन्स दिलेलं बरं असते. सूक्ष्म अन्नद्रव्ये सगळ्या पिकांना गरजेचेच असतात. आपला हरभऱ्याची बघा फूट कशी झालेली आहे, हे बघा. हे अजून फूल वगैरे अजून तर कुठं नाही दिसलं, पण 1-2 झाडाला कुठं तरी होतं, 1-2च फुलं बरं का. माझ्या मते अजून एक 4-5 दिवसांनी फुल चालू होईल. आणि ह्याचं प्रमाण तर तुम्हाला माहिती आहे, सांगायची काही गरज नाही एवढं काय. आपलं 1261 तेवढं फूट करण्यासाठी या टायमिंगला वापरायचं आहे. परत आपण कुणाकडे अजून एक गोष्ट सांगू का, तुमच्याकडे जर आपलं पाठीमागं ग्रामपंचायतला बाटल्या वाटप केल्या होत्या नॅनो DAP आणि नॅनो युरिया, त्याच्यामध्ये नॅनो DAP सुद्धा तुम्ही हरभऱ्याला फवारू शकता बरं का. म्हणजे 1261 सारखंच ते पण काम करतं. हरभऱ्याला सध्याच्या स्टेपला फॉस्फरसची गरज भरपूर असते आणि नॅनो DAP फास्ट पानातून लवकर इफेक्ट करते, म्हणजे प्रभावी ठरते. आणि बुरशीनाशक तर कुठल्याही फवारणीसाठी अवश्य घ्यायचंच, कारण प्रत्येक फवारणीला बुरशीनाशक असणं आवश्यक असते. कारण असं झाड कितीही चांगलं दिसत असलं ना तरी, आता समजा आपण शेंडे वगैरे खुडलेले असतात, तर त्याच्यामधून असते एक स्त्राव झालेला असते, ज्यात शेंडा कट केला की त्याच्यातून अजून काहीतरी निघते, म्हणजे असं पाण्यासारखं. त्याच्यामुळं बुरशीचं वाढायचे प्रमाण जास्त असते. तर बुरशीचं प्रत्येकच फवारणीला वापरायचंच. तुम्ही हे वापरू शकता, म्हणजे साप पावडर वापरू शकता, दुसरे अजून भरपूर आहेत. 2210 आहे, नेटिओ आहे, अजून लई आहेत असे बाजारात भरपूर वेगवेगळ्या ह्याचे आहेत. आणि आळीसाठी म्हणून आपण हे इमामेक्टिन बेन्झोएट घेतले. कुठं तर हिरवी आळी दिसायली, हे आबाळ भरपूर आले, आबाळ आले की हे असं होते. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हरभऱ्याला सध्याच पाणी देऊ नका, हे आबाळाचं अजून एक 4 दिवस आहे. तर म्हणजे अगोदरच पाणी दिलं तर वरून पाऊस पडला तर मग हरभरं सगळं बिघडून जाते. मग त्यापेक्षा जरा 4 दिवस थांबलेलं बरं. मग कुठलंही आता हे आबाळाचं 6-7 तारखेपर्यंत सांगितलं आहे, बघू काय होते. आणि त्याच्यानंतरच आपण पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. नका आता हे फक्त पूर्ण झापल, म्हणजे जेवढं एरिया आहे तेवढं पूर्ण पॅक व्हायला पाहिजे. अजून टाईम आहे भरपूर, बघू काय होते. आपण हे टोकन पद्धतीनंच केलेलं आहे पहिल्यांदा. 4 फुटाचे बेड आहेत. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. दुसरी फवारणी केली नसेल तर घ्या करून.